नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. अक्षय तृतीया एक अशी तिथी, तिच्या नावातच अक्षय म्हणजे न संपणारी भरभराट दडलेली आहे. या दिवशी सोनं खरेदी करणं, मोठ्या पूजा अर्चा करणं, नव्या कामांना सुरुवात करणं फार शुभ मानलं जातं. पण कधी-कधी परिस्थितीमुळे किंवा वेळेमुळे आपल्याला काही खरेदी करता येत नाही, पूजा करता येत नाही किंवा कोणतंही मोठं कार्य करता येत नाही. पण तरीही चिंता करायची नाही. कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे, अक्षय तृतीयेच्या दिवशी काहीही जमलं नाही तर एक छोटीशी गोष्ट आवर्जून आवर्जून करावी, जी तुमचं नशीब फुलवू शकते, घरात सुख समृद्धीचा वर्षाव करू शकते. होय, चला तर मग जाणून घेऊया ही अत्यंत सोपी पण चमत्कारिक गोष्ट कोणती. त्यासाठी हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आज आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी भरायच्या अशा एका खास कलशाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, जो आपल्या घरी वर्षभर भरभराट आणि समृद्धी घेऊन येऊ शकतो. हा सिद्ध कलश आहे, जो अक्षय तृतीयेपासून सुरू करून 11 शुक्रवार किंवा 11 पौर्णिमेच्या साधनेसाठी वापरला जातो. तर हा कलश नेमका कसा भरायचा, कोणत्या दिवशी भरायचा आणि त्याचा लाभ कसा होतो बघूया. हा अक्षय कलश पूजनाचा विधी आता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू यांच्या कृपेने घरात धनधान्य, ऐश्वर्य, आरोग्य, समृद्धी येण्यासाठी केला जातो. हा विधी आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी नक्कीच करू शकता आणि त्यानंतर अक्षय तृतीयेपासून 11 किंवा 21 शुक्रवार किंवा पौर्णिमा हा उपाय केला जाऊ शकतो. आता हा उपाय केल्यानंतर आपल्याकडे लगेचच धनधान्याचा साठा वाढेल किंवा पैशाचा साठा वाढेल असं काहीही घडणार नाही. तर या उपायाने आपल्याला हळूहळू चमत्कार बघायला मिळू शकतील. जसं अडकलेली कामे होतील, प्रत्येक कामात यश मिळू लागेल, कुठे पैसे अडकले असतील तर ते परत मिळण्याची संधी मिळेल. शिवाय नोकरीत काही अडचणी असतील तर त्याही संपुष्टात येऊन आपली भरभराट होण्याची संधी आपल्याला प्राप्त होऊ शकेल. आता अक्षय तृतीयेच्या दिवशी हा उपाय कसा करावा, तर या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावी, देवघर स्वच्छ करावं, पूजा करावी आणि त्यानंतर कलश भरावा. यासाठी लागणारं साहित्य म्हणजे स्वच्छ तांब्याचा कलश, नवीन असेल किंवा पूजेसाठी न वापरलेला असेल किंवा मातीचं सुगड असेल तरी हा उपाय होऊ शकतो. नवीन असल्यास तो पुसून स्वच्छ करून घ्यावा. मातीचा सुगड असल्यास हळदीने रंगवून घ्यावा. कलशावर कुंकवानं स्वस्तिक आणि 5 उभ्या रेषा काढाव्यात. त्यानंतर इतर साहित्य म्हणजे मूठभर खडे मीठ, 11 किंवा 21 नाणं किंवा 11 किंवा 21 लवंगा, हिरवी इलायची, पांढऱ्या किंवा लाल गुंजाच्या बिया, गोमती चक्र, शक्य असल्यास पिवळ्या कवड्या, त्यानंतर सुपारी, हळकुंड, 50, 500, 100 किंवा 500ची रुपयांची नोट. आता आपल्याकडे यापैकी कोणत्या वस्तू नसेल तर पर्याय म्हणून तांदूळाचा उपायही तुम्ही करू शकता आणि असावी नाणं असले तर ही सोन्याची, चांदीची असू शकतात किंवा ₹1 जमेल तेवढी 11 किंवा 21 घ्यावी. त्यानंतर हळद-कुंकू, फुलं, पाणी, तेल किंवा तुपाचा दिवा, अगरबत्ती, गोड नैवेद्य, फळं, स्वच्छ कापड, ताट या संपूर्ण वस्तू एकत्रित कराव्या. त्यानंतर आपण जिथे पूजा करणार आहोत ते ठिकाण अतिशय स्वच्छ करून घ्यावं. आपण ही पूजा किंवा भरलेला कलश ठेवू शकतो त्या ठिकाणी घ्यावं किंवा आपण जिथे लक्ष्मीनारायणाची पूजा करतो त्या ठिकाणी आपण ही पूजा किंवा भरलेला कलश ठेवू शकतो. त्यासाठी ही संपूर्ण पूजा कलशाचा विधी करताना एक तुपाचा आणि तेलाचा दिवा आवर्जून लावावा. अगरबत्ती पेटवावी आणि त्यानंतर पूजनाचा संकल्प घ्यावा. अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी शुभ मुहूर्तावर शांतपणे बसून संकल्प करावा. हातात पाणी घ्यावं, अक्षदा घ्याव्या आणि फुले घेऊन संकल्प करावा. ओम विष्णुर्विष्णू विष्णुः असा मंत्र म्हणावा. त्या दिवशीची तारीख, वार म्हणून अक्षय तृतीया या शुभ दिवशी असं म्हणत मी आपलं नाव घ्यावं आणि गोत्र सांगावं आणि माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णू यांच्या कृपेनं अक्षय कलश पूजनाचा संकल्प करत आहे. मी या दिवसापासून पुढे 11 किंवा 21 शुक्रवार किंवा 11 किंवा 21 पौर्णिमा फक्त आज हा पूजा विधी करणार आहे, असं म्हणत माझ्या घरात धनधान्य, ऐश्वर्य, उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य,
उद्योग नोकरीत प्रगती व्हावी आणि सर्व माझ्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी प्रार्थना करावी आणि हातातील पाणी ताम न सोडावं. त्यानंतर कलश भरावा. कलशात सर्वप्रथम मूठभर खडे मीठ टाकावे. त्यावर 11 किंवा 21 नाणी टाकावी. त्यानंतर लवंग, हिरवी इलायची, गुंजा, गोमती चक्र, पिवळ्या कवड्या असं टाकावं. हे संपूर्ण साहित्य टाकून झाल्यावर सुपारी आणि हळकुंड टाकावं आणि त्यावर 50, 100 किंवा 500 रुपयांची नोट ठेवावी. जर आपल्याकडे सगळ्या वस्तू असतील तर त्या वापराव्या. पूजन कलशाला हळद कुंकू अर्पण करावं. फुलं व्हावी आणि मंत्र म्हणताना शांत मनानं माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णूचं ध्यान करावं. त्यानंतर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या सिद्ध मंत्राचा जप करावा. सर्वप्रथम श्रीसूक्त 16 वेळा म्हणावं, विष्णू सहस्रनाम 16 वेळा म्हणावं, व्यंकटेश स्तोत्र 16 वेळा म्हणावं. याचबरोबर विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, कमलात्मक मंत्र, नवार्ण मंत्र आणि कुबेर मंत्र प्रत्येकी 16 वेळा म्हणावं. त्यानंतर श्री गणेश, माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू यांची आरती करावी. त्यानंतर गोड नैवेद्य, त्यामध्ये खीर, हलवा किंवा फळं अर्पण करून प्रार्थना करावी की हे माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू, तुमच्या कृपेने माझं घर धनधान्य ऐश्वर्यानं भरलेलं राहो आणि माझ्या कुटुंबाला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, नोकरीत यश मिळो. माझ्या सर्व मनोकामना पूर्ण करा. अक्षय तृतीयेच्या दिवशी कलश तसाच देवघरात ठेवावा. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून दिवा लावून धूप दीप ओवाळून गोड नैवेद्य दाखवावा. त्यानंतर कलश थोडा उत्तरेकडे सरकून काढून घ्यावा. मीठ एका पातेल्यात पाणी टाकून विरघळावं आणि नकारात्मकता नष्ट होण्यासाठी ते वाहून द्यावं. इतर वस्तू लाल कपड्यात बांधून जिथे पैसे ठेवतो तिथे ठेवावेत. दुसरा तांदळाचा उपाय म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी कलशात अखंड तांदूळ कलशात स्वच्छ भरावे. त्यावर 11 किंवा 21 नाणे ठेवावीत. शक्य असल्यास 50, 100 ची नोटही ठेवावी. हळद कुंकू, फुलं आणि धूप लावून पूजन करावं आणि वरील सर्व मंत्र म्हणावे, ज्यामुळे हा कलश सुद्धा सिद्ध केला जाऊ शकतो. त्यानंतर त्याच प्रकारे दुसऱ्या दिवशी कलश विसर्जन करताना त्यातील नाणी धनच नाणी ठेवावी आणि तांदूळ हे आपल्या घराच्या वापरातील धान्यामध्ये मिसळून द्यावे. ही पूजा शांत मनाने आणि श्रद्धेने करावी. धन्यवाद.